नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे संजना ही बाहेर उभा राहून फोनवरती बोलत असते. संजनाच्या डोक्यात वेगवेगळे प्लॅन सुरू असतात आणि ती ज्या माणसाला तिने गुंड पाठवायला पाठवलं होतं अरुंधतीकडे, त्या माणसाला ती बोलत असते आणि ती म्हणत असते की त्यांना काही इजा झालेली नाही आहे ना, तुमच्या माणसाने काम व्यवस्थित केलं आहे ना, असे अनेक प्रश्न ती विचारत असते. आणि तेव्हा मात्र इकडे संजना सारखी त्यांच्या घराकडे लक्ष ठेवत असते, अरुंधतीच्या घराकडे पाहत असते. तिला कळत नसतं की नक्की काय झालेलं आहे. त्या माणसाने काम चोख केलं असेल ना, कारण त्याला फक्त धमकवायला सांगितलं होतं. या गोष्टींचा विचार चालू असतो. ती बारीक त्या घराकडे पाहत आहे. अनिरुद्ध पाठीमागं उभा राहिलेला आहे. अनिरुद्ध पाहतो की या संजनाचं वेगळं काहीतरी चाललेलं आहे आणि समोरच्या घरावर ती एवढं लक्ष का ठेवत आहे, हा प्रश्न इकडे अनिरुद्धला पडलेला असतो. अनिरुद्ध संजनाकडे येतो आणि संजनाला विचारू लागतो, काय चाललंय तुझं नक्की, म्हणजे तू काय करतेस, कळतंय का तुला, तू समोरच्या घराकडे एवढं बारीक लक्ष ठेवून का आहेस, हा प्रश्न अनिरुद्ध संजनाला विचारतो. तेव्हा मात्र संजना म्हणते, काही नाही रे अनिरुद्ध, तुला माहिती आहे ना, नाही आई आप्पांची मला काळजी वाटते ना, म्हणून ठेवते लक्ष. तेव्हा मात्र इकडे अनिरुद्ध म्हणत असतो की असं काही नाही आहे, कारण तुला त्यांची काळजी वाटणं हे शक्यच नाही. तेव्हा संजना म्हणत असते की म्हणजे काय म्हणायचं आहे तुला, मला त्यांची काळजी कधीच वाटू लागू शकत नाही. हे जेव्हा संजनाला अनिरुद्ध बोलत असतो तेव्हा संजनाला अनिरुद्ध म्हणतो की तुझं काहीतरी चुकतंय संजना, तू चुकीचा विचार करते, तू काही वेगळं केलं नाहीस ना, अजून काही गोंधळ घालून ठेवलेला नाही आहेस ना, ऑलरेडी जो गोंधळ घातलेला आहे ना आपण, तो निस्तरता इथे नाकीनऊ यायला लागलेले आहे, तुझ्या डोक्यात अजून काही प्लॅन शिजत नाहीत ना, असं अनिरुद्ध संजनाला विचारत असतो. तेव्हा संजना म्हणत असते की तुला काय वाटतं रे अनिरुद्ध, प्रत्येक वेळेस तू काहीही बोलशील आणि मी सगळं ऐकून घ्यायचं तुझं, अरे पण मी काही चुकीचं केलेलंच नाही आहे, तर मी काय ऐकून घेऊ तुझं, असा प्रश्न संजनाच अनिरुद्धला विचारते. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की म्हणजे एकतर ना तुझ्यामुळं ती कोर्ट केस या सगळ्या गोष्टीमध्ये मी अडकत चाललो आहे, तुला नाही माहिती, देव करो आणि त्या सुलेखाताई ती केस हरो, नाहीतर आपल्याला जेलमध्ये जावं लागणार आहे. त्यावरती संजना लगेच म्हणते, आपल्याला नाही, तुला, कारण मी काही केलेलं नाही आहे त्याच्यामध्ये. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, पण या सगळ्याची मास्टरमाइंड जर तू होती ना. तेव्हा संजना हात झटकून रिकामी होते आणि म्हणू लागते की एक गोष्ट लक्षात ठेवा अनिरुद्ध, मी मास्टरमाइंड असले तरी मी तिथं स्वतःहून आलेली नाही आणि मी कोणतीच गोष्ट केलेली नाही. काही झालं तरी जे काही केलेलं आहेस ना, ते फक्त आणि फक्त तू केलेलं आहे, अभिनय केलेला आहे, असं ती बोलत असते. अनिरुद्धला मात्र धक्का बसलेला असतो, कारण संजना हात झटकून रिकामी झालेली आहे आणि हे सगळं तिनं जे काय कारस्थान केलेलं आहे त्यामध्ये तिनं आता बाजूला होत आहे. ही गोष्ट इकडे आता संजनाच्या अनिरुद्धच्या लक्षात आलेली असते. अनिरुद्धला ती म्हणत असते, अरे असं काय म्हणतोय तू, चुकीचा विचार कशाला करतोयस ना, तुला माहिती आहे ना काय झालेलं आहे ते, काही झालं तरी या सगळ्यामध्ये आपण सगळेच जण आहोत ना, सगळेच जण अडकणार आहोत, काही झालं तरी तुला माहिती आहे ना हे सगळं कोणामुळे झालेलं आहे ते. आणि आता एक गोष्ट लक्षात ठेव, असं काही होणार नाही, असा चुकीचा विचार तू करू पण नकोस, असं संजना इकडे अनिरुद्धला सांगत असते. अनिरुद्ध म्हणत असतो, तुला बोलायला काय जातंय गं. तेव्हा संजना म्हणत असते की असं काही होणार नाही आहे, केसचा निकाल आपल्याच बाजूने लागणार आहे आणि काहीही झालं तरी आपणच ही केस जिंकणार आहोत, असं संजना सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अनिरुद्ध म्हणत असतो की तुला आई आप्पांची काळजी अचानक का वाटायला लागली, म्हणजे असं नक्की घडलंय काय म्हणून तुला त्यांची काळजी वाटते, हे सगळं बोलले जात असतं. तेव्हा अनिरुद्ध तिला बोलत असतो की तुला ताप वगैरे तर आलेला नाही ना, म्हणजे मला कळत नाही आहे की हे सगळं जे काय होतं आहे ते कशामुळं होतं आहे, कळत नाही आहे ना, म्हणून विचारलं, हे सगळं बोललं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे संजना अनिरुद्धला म्हणते की तसं काही नाही झालेलं, काही झालं तरी मला माहिती आहे की काय होणार आहे. आणि अनिरुद्धला ती म्हणत असते की या सगळ्यामध्ये सगळेच जबाबदार असणार आहेत, अगदी अभि, ईशा, विशाखा सगळेच अडकणार आहोत, कारण तिला माहिती आहे की या सगळ्यामध्ये अडकणार आहे ती फक्त अनिरुद्ध आणि अभि, त्या दोघांनी सह्या घेतलेल्या आहेत, आपण फक्त मलई खायचं काम करायचं आहे, असं तिचं म्हणणं असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं संजना म्हणते की कुठून ह्या माणसाच्या प्रेमात पडले आणि एवढं सगळं झालेलं आहे, हा विचार संजना करत असते.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की संजना इकडे या गोष्टींचा विचार करत आहे, कारण तिला आता काही करून हे घर ताब्यात घ्यायचं आहे, काही करून या घरावरती हक्क सांगायचा आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे संजना हे सगळं अगदी स्वतःच्या मर्जीने करत असते, स्वतःसाठी करत असते. पण ती आऊ मात्र असं आणत असते की ती जे काही करत आहे ना ते सगळं हे अनिरुद्धसाठी करत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की यश इकडे आरोहीकडे आलेला असतो आणि तो आरोहीला म्हणत असतो की आरोही, अगं ती माझी नोट्सची डायरी कुठे आहे ना, ती सापडत नाही आहे, असं तो म्हणत असतो. आणि त्याचवेळी आरोही तिथे येते आणि म्हणते की तुझी नोट्सची डायरी, हां एकच मिनिट मी देते तुला, असं म्हणत आरोही जाते आणि ती डायरी घेऊन येते. त्यावेळेस यश म्हणतो, मला कळत नाही आहे, तू ना आईसारखे, तुला कशी सापडली ही डायरी? तेव्हा आरोही म्हणते, काल तू ती बेडवरच ठेवली होती आणि ती तिथंच राहिली होती ना, आणि त्यानंतर ती माझ्या लक्षात आली, मग मी ती जपून ठेवली आहे आणि मग तुला दिली आणून कपाटात ठेवली होती ना, असं आरोही सांगत असते. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की यश म्हणतो, खरंच तुम्ही ना सगळे ग्रेट आहात, कारण आई पण घरातलं सगळं सांभाळत या सगळ्या गोष्टी करत असते आणि त्याचबरोबर या सगळ्यांमध्ये तेवढीच घरातल्या प्रत्येकाची ती काळजी घेत असते. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा यश आरोहीला म्हणतो, पण माझ्याकडनं एक गोष्ट चुकते. तेव्हा आरोही म्हणते, काय झालं यश? तेव्हा यश म्हणू लागतो की अगं तुला माहिती आहे ना, म्हणजे मी एवढं मनापासून सगळ्या गोष्टी करतोय पण तरीही मला ना एका गोष्टीचं टेन्शन येतं आहे. तेव्हा तिकडे यश म्हणत असतो की नक्की काय म्हणायचं आहे तुला? तेव्हा आरोहीला यश म्हणू लागतो की मी ना तुझी तेवढी काळजी घेऊ शकत नाही, तुझी आणि आपल्या बाळाची, कारण मला असं वाटतंय की माझ्याकडनं काहीतरी राहतं आहे अशी भीती यश म्हणतो की माझ्या मनात आहे, मी तुला तेवढा पुरेसा वेळ देऊ शकत नाही, हे सगळं त्यामुळंच होतंय, असं यश सांगत असतो. तेव्हा आरोही म्हणते, असं काही नाही, अरे आत्ता सध्या जी केस महत्त्वाची आहे त्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तेव्हा यश म्हणतो, मी विसरतोय, आई आप्पा त्याचबरोबर आजी यांच्याकडे लक्ष देता देता मी विसरतोय की माझी बायको पण आहे, खरंच आरोही मला माफ कर, असं यश म्हणत असतो. तेव्हा आरोही म्हणत असते की अरे यश, तसं काही नाही आहे, मला काही लागलं तर मी तुलाच आधी सांगणार आहे ना, आणि आत्ता सध्या अनघा आहे ना माझ्या मदतीला, ती सगळ्या गोष्टी करते माझ्यासाठी, काहीच प्रॉब्लेम येत नाही आहे, असं इकडे आरोही सांगत असते. त्याचवेळी यश म्हणत असतो की हो बरोबर आहे सगळं, पण तरीही माझं पण काहीतरी कर्तव्य आहे ना, मी केलं पाहिजे ना नवरा म्हणून. आणि आरोही म्हणते की जेव्हा मला वाटेल ना तेव्हा तू केलंच पाहिजे, तेव्हा जर नाही म्हणला तर मग बघ, असं आरोही बोलत असते. तेव्हा यश म्हणतो, नाही म्हणणार तसं काय मी तुला, आणि तो तिथून आता कामाला निघत असतो. तेव्हा आरोहीला तो मिठीत घेतो आणि मग पुढच्या कामाला निघून जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे पुन्हा यश येतो आणि पुन्हा माघारी आलेला असतो. आरोहीला म्हणत असतो की आरोही, एक गोष्ट राहिली. तेव्हा आरोही म्हणते, आता काय राहिलेलं आहे, असे यशला विचारू लागते. तेव्हा यश म्हणत असतो की हां हे राहिलेलं आहे. तेव्हा आरोही म्हणते की आता जा म्हणून त्याला लाडाने ती जायला सांगते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे यश आणि आरोही यांच्या दोघांमध्ये हा गोड संवाद चालू असतो. यश आणि आरोही दोघंही खूपच खुश असतात. त्यांच्या बाळाच्या येण्याने त्यांच्या आयुष्यात जो आनंद आलेला आहे त्यामुळं त्यांना खरंच तो आनंद, ते समाधान खूप छान वाटत असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे अनघा आणि आरोही दोघींनी पूजेची तयारी केलेली असते. दोघीजणी पूजेची तयारी करत असतात आणि त्याचवेळी तिथे संजना येते. संजना म्हणते, हे काय चालू आहे घरात, ही माती कशाला आणून ठेवलेली आहे, असं संजना म्हणू लागते. तेव्हा इकडे आरोही म्हणते की आज घटस्थापना आहे ना, त्याच्यासाठी चालू आहे, घट बसवायचं आहे ना म्हणून आणलेली आहे, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा संजना तिथं येते आणि म्हणते की या घरामध्ये घट वगैरे काही बसणार नाही, यश म्हणतो की वर्षानुवर्षे आजीने चालू केलेली परंपरा आहे आणि ती अजिबात आम्ही खंड पडू देणार नाही, या घरामध्ये घट बसणार आहे, एवढं लक्षात ठेव. संजना म्हणते की या घरावरती माझं घर आहे, या घरावरती माझा अधिकार आहे, या घरामध्ये घट बसणार नाही, असं संजना बोलत असते. तेव्हा मात्र इकडे यश म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, अजून कोर्ट केस चालू आहे आणि हे घर सर्वांचं आहे, त्यामुळं यावर सर्वांचा अधिकार आहे. त्यावेळेस संजना म्हणते की या घरामध्ये मोठी मी आहे आणि त्यामुळे मी जे सांगेल तेच होणार आहे, असं संजना ठणकावून सांगत असते. तेव्हा अनघा म्हणत असते, तुम्ही काहीही म्हणालात तरी आजींनी वर्षानुवर्ष जी परंपरा चालू केलेली आहे ती इथे होणारच आहे आणि आम्ही घट बसवणारच आहोत.
तेव्हा आरोही म्हणते की त्या परंपरेमध्ये खंड पडू देणार नाही. संजना म्हणते की असे किती वर्ष झालेत का तुला या घरात येऊन? 1 वर्ष झाले आणि तू आम्हाला सगळ्यांना सांगायला लागलीस की या घरामध्ये परंपरेमध्ये खंड पडू देणार नाही, कोण समजतेस तू कोण स्वतःला, असं सगळं बोलत असते. तेव्हा अनिरुद्ध म्हणत असतो, अगं संजना बास कर. पण संजना मात्र ऐकायला तयार नसते आणि तेवढ्यात अरुंधतीचा आवाज येतो, अगं अनघा, आरोही, कोण आले बघितलं का? तेव्हा सगळेजण कांचनला पाहतात. तेव्हा त्यांना खूप छान वाटतं आणि कांचन आणि आप्पा आलेले आहेत घट बसवण्यासाठी. आता यापुढे या घरामध्ये ते राहणार आहेत असं अरुंधती सांगत असते. यांना तर खूप आनंद झालेला असतो. त्याचबरोबर इकडे अनिरुद्धलाही वेगळाच आनंद होतो. आप्पा आणि आई दोघंही घरी राहायला आलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की त्यांनी आम्हाला माफ केलेला आहे असा गैरसमज अनिरुद्धचा झालेला असतो. पण अरुंधती स्पष्टपणे सांगते की आजपासून आई आप्पा इथेच राहणार आहेत आणि या घरावरती त्यांचा तेवढाच अधिकार आहे. त्यांचं स्वतःचं घर असताना त्यांनी दुसरीकडे का राहावं हा प्रश्न अरुंधतीने केलेला असतो. आणि काहीही झालं तरी कोर्ट केस ही चालूच राहणार आहे, त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही हेही स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र कांचन तिथं आलेली असते. कांचन आल्या आल्या अनघा म्हणते की आजी आता या बरं, तुम्हीच घट बसवा, सगळी तयारी झालेली आहे. आणि मग आरोही आणि इकडे अनघा दोघी पण कांचनला घेऊन येतात आणि घट बसवायला सांगू लागतात. तेव्हा कांचन पण लगेचच घट बसवण्यासाठी तिथे येते आणि घट बसवायला तिथं बसते. मग कांचनला खुर्ची दिली जाते. कांचन म्हणते की मी जसं जसं सांगेल तसं आता तुम्ही करा असं कांचन सांगत असते. तेव्हा आरोही आणि अनघा सगळेजण खुश झालेले असतात. यशलाही खूप आनंद झालेला असतो. यशही स्वतः तिथं असतो. यशही घट बसवायला यांना दोघींना मदत करत असतो. घरातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये यशचं बारीक लक्ष असतं. सगळ्या गोष्टींमध्ये तो मदत करत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अनिरुद्ध तर खुश झालेला असतो. अरुंधती म्हणते पण इकडे आई आणि आप्पा दोघं घरी आलेले आहेत याचा अर्थ असा नाही की ही कोर्ट केस आम्ही सोडून दिलेली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोणालाही घाबरण्याची गरज नाही आणि कोणी आम्हाला गुंड पाठवले किंवा आमच्यावर कोणी हल्ला केला तरीही या सगळ्याला पुरून उरायला ही अरुंधती आहे. कारण कुणीही कशाही पद्धतीनं काही करण्याचा प्रयत्न केला तरी मी सोडणार नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि तिने संजनाकडे बघून हे बोलत असते. संजनाला पण कळलेलं असतं की अरुंधतीला नक्कीच त्या गुंडाने धमकावलेलं दिसतंय, हे संजनाच्याही लक्षात आलेलं असतं. इकडे यश मात्र खुश झालेला असतो. कांचन आता घट बसवण्यासाठी आलेली असते आणि कांचन म्हणते खरंच अनघा किती छान सागर संगीत पूजा केली आहे, अगदी पूजेसाठी सगळी तयारी केलेली आहे. तेव्हा अनघा म्हणते की आजी तुम्ही ज्या पद्धतीने सांगत असताना त्याच पद्धतीने सगळी पूजा केलेली आहे असं अनघा सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे अरुंधती म्हणते की कसं आहे माहिती आहे का, आता 9 दिवस नवरात्र येत आहे आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी ही अरुंधती आता सज्ज झालेली आहे. कारण नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवी आईने तेच केलेलं होतं, सगळ्या दुष्टांचा संहार केलेला होता आणि आता ते करण्यासाठी आम्हीही इथं सज्ज झालेलो आहे. कांचनला आप्पा आणि आई आम्ही सगळेजण इथं असणार आहोत. कारण आई आणि आप्पा दोघं इथं राहणार आहेत आणि त्यांच्या काळजीसाठी त्यांना भेटायला मी रोज येत राहणार आहे, अगदी जशी पूर्वी येत होती तशी. तेव्हा संजना म्हणते पण हे का होणार आहे असं? अनिरुद्ध म्हणतो तू असं काय बोलतेस? संजना म्हणते की पण का, ते इथं का राहणार आहेत? म्हणजे तू आता हात झटकून रिकामी झालीस का त्यांना घराच्या बाहेर काढून? नाही, कंटाळलीस का त्यांना सांभाळायला? तेव्हा अरुंधती म्हणते मी कंटाळलेले वगैरे काहीच नाही आहे. कारण मी जे काय करत आहे ना ते सगळं मनापासून करत आहे. काही झालं तरी मी या गोष्टींसाठी अगदी मनापासून तयार आहे. पण त्यांच्या हक्काचं घर असताना उगीच कशाला ना तिथे दुसऱ्याच्या घरात राहायचं आहे? त्यांच्या हक्काचं घर आहे त्यांच्याकडे, मग का राहावं त्यांनी दुसऱ्यांच्या घरात? हा प्रश्न इकडे अरुंधतीने केलेला असतो आणि तिने संजनाला गप्प केलेलं असतं. संजनाला तिने दाखवून दिलेलं असतं की काहीही झालं तरी ती आता कोणत्याही गोष्टींना घाबरणारी नाही. अनिरुद्ध म्हणत असतो की अगं संजना तुला कळतंय का, आई आप्पा इथं आलेले आहेत म्हणजे ते आपल्या बाजूने आहेत. परंतु एका क्षणामध्ये अरुंधती सांगून देते की एक गोष्ट लक्षात ठेवा, आई आप्पा घरी आलेले आहेत म्हणजे ते कोर्ट केस सोडणार आहेत असं नाही, तर ते कोर्टातही जाणार आहेत आणि तुमच्या विरोधातही लढणार आहेत असं अरुंधती सांगत असते. त्याचबरोबर अरुंधती म्हणत असते की काहीही झालं तरी त्यांच्या हक्काचं हे घर आहे आणि ते इथंच राहणार आहेत, ते कुठेही जाणार नाहीत हे स्पष्टपणे अरुंधतीने सांगून दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी आई आप्पा आता या घरातून कुठेही जाणार नाहीत.
अरुंधतीने इतकं स्पष्ट बोलल्यामुळं अनिरुद्ध आणि संजनाची तर वाट लागलेली असते. कांचन आता पूजा करत असते. कांचनला आप्पा म्हणत असतात की बघितलं का कांचन, अगदी तुला हवी असते तशी सागर संगीत पूजा केली आहे आणि सगळी तयारीही व्यवस्थित केलेली आहे आणि आता तुझा वारसा अनघा आहे ना पुढे चालवायला, काळजी करायची काहीच गरज नाही. कांचन म्हणत असते की हो, अनघाने अगदी सागर संगीत सगळी पूजा व्यवस्थित केलेली आहे असं कांचन पण सांगत असते. त्याचबरोबर अरुंधती ही खुश झालेली असते कारण आपल्या दोन्ही सुनांनी सगळं व्यवस्थित केलेलं आहे आणि आता ती संजनाला उत्तर देत असते. संजनाला म्हणत असते कसं आहे, आम्हाला कुणी कितीही धमकवण्याचा प्रयत्न केला तरी जिंकणार तर आम्हीच आहोत, एवढं लक्षात ठेवायचं आहे. हे सगळं संजनाला ती बोलत असते. संजनाची मात्र अगदी घाबरगुंडी उडालेली असते. तिला कळत नसतं की आपण काय उत्तर द्यायचं आहे आणि संजना मात्र अगदी घाबरी होऊन पाहत असते. ती विचार करत असते की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. आता हे दोघं जण इथेच घरात येऊन राहिलेले आहेत. आता आपल्या डोक्यावर मिरे वाटायला काही कमी होणार नाहीत आणि ही अरुंधती पण येत तर राहणारच आहे. अरुंधती म्हणत असते की दुष्टांचा संहार करण्यासाठी आता चंडिकेचं रूप जरी घ्यावं लागलं तरी ते घेण्याची माझी तयारी आहे असं अरुंधती सांगत असते. अरुंधतीचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी आता आम्ही माघार घेणार नाही म्हणजे नाही, हे अरुंधतीने स्पष्ट केलेलं असतं. त्याचबरोबर अरुंधती आता लढण्यासाठी सज्ज झालेली आहे. काही झालं तरी कोणत्याही गोष्टींशी तिनं अजिबात कॉम्प्रोमाइज करणार नाही, ही गोष्ट स्पष्टपणे सांगितलेली असते. आणि त्याचबरोबर अनघा आणि आरोही या दोघींनाही खूप आनंद झालेला असतो. त्या दोघीही खूप खुश असतात कारण फायनली कांचन, आप्पा त्याचबरोबर अरुंधती पुन्हा या घरामध्ये आलेली आहेत, ही गोष्ट लक्षात आलेली असते. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता कोर्टामध्ये तारीख असते आणि कोर्टामध्ये सर्वजण तिथं गेलेले असतात आणि त्याचबरोबर कोर्टात आता तारीख सुरू आहे. त्याचबरोबर सगळेजण तिथं आहेत आणि आता अरुंधतीवर प्रश्नांचा भडीमार होत आहे. देशमानेने अगदी नस पकडलेली आहे आणि अरुंधतीवर प्रश्नांचा भडीमार करायला सुरुवात केलेली आहे कारण देशमाने इतका नालायक आहे की तो कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि देशमानेने ते सुरू केलेलं असतं. देशमानेने अरुंधतीला आता बोलवलेलं आहे आणि तिला प्रश्न विचारत असतो, तुमचा घटस्फोट झाल्यानंतरही तुम्ही देशमुखांच्या घरी का राहत होता, हा प्रश्न अरुंधतीला विचारलेला असतो. तेव्हा अरुंधती सांगते की माझ्या आईवडिलांना माझी गरज होती म्हणून मी त्या घरी राहत होते. तेव्हा देशमाने म्हणत असतो परंतु आणखी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. तेव्हा अरुंधती म्हणते हां. तेव्हा ते म्हणतात की तुम्ही फक्त पैशासाठी हे केलेलं आहे, स्वार्थासाठी केलेलं आहे. त्यापेक्षाही अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्ही स्वार्थासाठी केलेल्या आहेत. ह्या गोष्टी तो अरुंधतीला विचारत असतो. जाणून बुजून अरुंधतीला असे प्रश्न देशमाने विचारत आहे ज्या प्रश्नांमुळे अरुंधतीला त्याची उत्तरं देणं अवघड जात आहे, तिला त्रासदायक होत आहे आणि देशमाने तो प्रश्न मुद्दामच अरुंधतीला विचारत आहे. तेव्हा अरुंधती म्हणते की मी आशुतोष केळकर बरोबर लग्न केलं होतं. देशमाने म्हणतो की तुम्ही ते पैशासाठी केलेलं होतं आणि त्यानंतर आशुतोष केळकर गेले, त्यानंतर मला सांगा की तुम्ही खरंच चांगले आहात ना. मग त्यांच्या आईने म्हणजे सुलेखाताई यांनी तुम्हाला घराच्या बाहेर का काढलं. आणि या प्रश्नाने सुलेखाताईंनाही टेन्शन आलेलं असतं. पण अरुंधती मात्र आता सज्ज आहे त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी कारण सुलेखाताईंनी अरुंधतीला घरातून जायला सांगितलं होतं. त्याचं एकमेव कारण होतं की अरुंधती समोर असल्यामुळं आशू आणि अरुंधती एकत्र घालवलेले क्षण सुलेखाताईंना आठवत होते आणि त्या गोष्टीमुळं सुलेखाताई डिस्टर्ब होत होत्या, त्यांना आशूची आठवण येत होती. ह्यामुळं सुलेखाताईंनी अरुंधतीला जायला सांगितलेलं होतं. आणि राहिला प्रश्न पैशांसाठी अरुंधतीने लग्न करण्याचा, तर अरुंधतीने आशुतोषचे मिळालेले सगळे इन्शुरन्सचे पैसे जे आहेत ते सगळे पैसे हे आश्रमाला दान केलेले आहेत. त्यातला 1 रुपयाही स्वतःसाठी वापरलेला नाही. त्यामुळं अरुंधती किती निर्मळ मनाची आहे हे सगळ्यांच्या समोर येणार आहे. त्याचबरोबर सुलेखाताई आणि अरुंधती दोघी मिळून आता देशमानेची कोर्टात वाट लावणार आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.